ते माझे कडेन अप्रोच जाला लिगल एडवायस घेवपाक कित्याक बाकीच्या पंचायतींनी हांव सगळे पळयता 2013 पयलींसून ती केसी चालू हायकोर्टाचेर न्हू सो आमी दुसऱ्या आमच्या गांवांनी आमी हेल्प करता तेंचे आमी सक्सेसफूल जाला आमी सेवा केली सो आमी आतां आमी हें डेमोलिशन नोटीस काडला पळय सो तेंचे सगळ्यां कडेन गाड्यांचें परमिशन आसा आनी बाकीचे लायसन्स आसा बीएचे लायसन्स नाल्यार आनी इलेक्ट्रिसिटी कनेक्शनचे लायसन्स आनी पंचायतीन पयलींच्यान दिल्ले आसा आनी लायसन्स दिवन तुमी आतां हे काडटा आसतना नोटीसी काडटा आसतना इलिगल स्ट्रक्चर म्हणून काडटा म्हणल्यार सेक्शन 66 लायला 66 लायला इलिगल स्ट्रक्चर म्हणजे तुमी हेजे काडूंक ना म्हणजे शॉपाचे आनी हेजे काडूंक ना एक्चुअली गाडे आपण कमर्शियल इस्टाब्लिशमेंट तेजे काडूंक ना सो आमकां तेच एक क्लॅरिफिकेशन जाय विचारपाक दिल्लें आनी कित्याक हायकोर्टाची ऑर्डर कितें बरयला की रोड सायडीचे स्ट्रक्चर आसा स्ट्रक्चर ते काडपाचें ते काडपाचें कॅटेगरी ती रोड सायडी स्ट्रक्चर आहा आतां तेंचे स्ट्रक्चर आसा तो तुमी टेम्पररी शेड म्हणून दाखयला स्ट्रक्चर सो मागीर तितून गाड्याक तुमी नोटीसी काडूंक ना कित्याक गाड्याक तुमी ऑलरेडी परमिशन दिल्लें आसा गाड्याक जे परमिशन तुमी विथड्रॉ करूंक जाय सेक्शन 71 72 तेजे अंडर तुमी काडूंक ना म्हणजे गाड्याक तुमी हात लावचे अशें तरी आमी मानून घेता कित्याक तुमी टेम्पररी स्टेडीचेर तुमी सांगला मागीर ते आमी एप्लिकेशन तुमी डेमोलिशन काडला म्हणून आमी स्टेज गेले सो आमकां स्टे तशी मेळोंक ना बट डीओपीन कितें सांगलां की 28 आतां आयज तेजे पयशे 15 दीस सोंपता 15 दीस तुमी दिल्ले की हायकोर्टान सांगलां की 15 दिसा भितर ते डेमोलिश करपाक जाय नोटीस काडटली तेणी आमकां स्टे दिवून हांगा तेणी हियरींग आहा ती 28 तारखेर दवरला म्हणजे तुमकां एक पार्टी केला आनी हे सगळे 7 जाण आहा ते 6 जाण आहा ते पार्टी आसा सो तेज्या पयलीं आमी ताका सांगलां की स्टे रिक्वेस्ट केली तो मात्र ना दोगांय पार्टीक आपयता मागीर आपूण कितें आहा तें डिसिजन घेता सो तुमकां ती पावला ती खबर आहा तुमकां पावला कित्याक व्हिडिओच्यान ते काडलेली स्नो वॉटरचे ते आसा न्हू काडलेले आसा बावडे ते आमी काय आमचे बरोबर सरपंचाचो लेगीत काय बरोबर सारकें तो सगळो चार्ज दिलो आसा सेक्रेटरी हायकोर्टान सो अकॉर्डिंग टू दॅट तेंच्यांनी ते प्रोसेस केल्ले आसा ना आतां ती लेटर काल लेटर धाडला 30 तारीख हायकोर्टाची ऑर्डर आसा डेमोलिशनाक न्हू हायकोर्टाची ऑर्डर आसा बरोबर आसा हायकोर्टाची ऑर्डर कितें मॅडम आसा हेका आसा स्ट्रक्चरान आसा आमी आमचो मुद्दो कितें आहा म्हणटा ते स्ट्रक्चर आहा सेपरेट आसा टेम्पररी स्ट्रक्चर आसा आमचे सेपरेट आहा विच इज फॉर द सेफ्टी ऑफ कमर्शियल स्ट्रक्चर तुम्ही कमर्शियल स्ट्रक्चरान नोटीसी बिटी तो स्क्रॅच बी तशें इन्स्पेक्शन कांयच करूंक ना सो आतां फाल्यां तुमी मोडटा आसतना जर आतां स्टे आमकां मेळोंक ना मोडटा आसतना जर तुमी ते स्ट्रक्चरूय मोडटले काय गाडये मोडटले ते आमी विचारपाक गेल्ले एक्चुली कित्याक आमकां 28 ताका हियरींग आपयला ती नोटीस तुमकां पावला पयर धाडला डीओपीन धाडला की नोटीस पळोवचें पडटलें आतां मिटींग आसतली आमची नेक्स्ट हय ना ते एक्चुअली तुमकां पावना आमचें काम आसता आमकां एक कॉपी मेळ्ळा सो आमी एक कॉपी तुमकां दिता तेजेर कितें मॅडम बरयला की अशी नोटीस सगळ्यांक धाडला अशी नोटीस धाडला की प्रत्येक पार्टीक दिला अपिलाक गेले आनी कितें तुमी 28 तारीख तुमकां हियरींग आपयला म्हणजे ह्या म्हयन्याचेर तर त्या म्हणसर आमी कितें फॉर्मेशन लेटर केलें त्या म्हणसर तुमी एग्जिक्यूट करूं नाका तुमची डेमोलिशन ऑर्डर आसा तर त्या ऑर्डर दिला म्हणून आमी आयज एक मेमोरेंडम करता तुमी तशें आमी सांगपाक गेले आनी कांयच ना कित्याक आमकां 28 तारीख पर्यंत ना जाल्यार ती हियरींगेची कांय हेच ना ती ताका कांय वॅल्यूच ना कित्याक तुमी जर फाल्यां जर मोडले आनी जर हियरींग घेवन 28 तारीख कांय फायदोच ना कित्याक तुमची डेमोलिशन ऑर्डर आमी चॅलेंज केली कळ्ळें तुमचे तशें बरयला की चॅलेंज केला म्हणटा सेक्शन 67 मॅटर सबसिडी कन्वे करपाक येयला आनी कांयच ना एकदा डिमोलिश येयले की स्ट्रक्चर कर म्हणटा घरात कशें येता डिमोलिश करा म्हणजे गाडो येयलो की हेय येता शेडी येता ना तशें तें कन्फ्युजन कितें आहा हायकोर्टाची ऑर्डर 6 कॅटेगरी बरयल्ली आहा तितून फर्स्ट कॅटेगरी आहा पळय ती म्युन्सिपालिटीची सेकंड आहा ती पंचायतीची आहा इलिगल स्ट्रक्चर जे रोड वायडिंगान येता रोड वायडिंगान तितून कमर्शियल स्ट्रक्चर तशें बरोवंक ना कळ्ळें कमर्शियल स्ट्रक्चर डिफरंट कॅटेगरी आहा आतां फॉर एक्झाम्पल ते सायडी ओल्ड गोवा हायवे न्ही ना आनी थंयसर एक बिल्डींग आहा तितून जर तो ती बिल्डींग इलिगल आहा तितून तो गाडो आहा न्हू जाल्यार ते मोडप तशें आहा तें कमर्शियल स्ट्रक्चर हायवेचेर पूण ते इन्स्ट्रक्शन हायकोर्टाचें अशें आसा की तुमचे जे सुमोटो प्रमाणे ते गव्हर्मेंट लँडाचेर कितें कितें आहा तें गव्हर्मेंट लँड लागना गव्हर्मेंट लँड आतां तेंच्यांनी ते हांवें विचारलें ते विचारलें सो आमकां ते बरोवन दिया जावं आमी प्रोड्यूस करूं शकता हायकोर्टाचे आहा पळय 21 सायडीचे PWD हें दिला रोड सायड वायडींग येता म्हणून PWD तशें आमी जेन्ना कोर्टान चालू आसता आमी दिवं शकना म्हणटा पूण आमी ते
करतले हे तूं आतां सांगूंक शकना म्हणटा आमी परत ती करचे ना म्हणून हांव ताका तो मिटींग घालता आनी त्या पडल्याच्या गाड्याक सेव करता म्हणटा ही आपल्या मतान घेवची ना. कित्याक कमर्शियल स्ट्रक्चराक हात लावपाक सद्या तरी शकना कित्याक तेजी नोटीस काडून ना तुमी सेक्शन 71 72 काडून नोटीस काडला पंचायत बॉडीन कशी डेमोलिशन अंडर सेक्शन 664 तुमी रेजोल्युशन कितें घेतला की स्ट्रक्चर ना पूण तेंचे स्ट्रक्चर टोटल सगळे येता गाडो येता ना तशें ना तुम्ही तेका लायसनूय दिल्ले आहा न्हू तुम्ही तेका लायसनूय तेच लायसन आमचे चॅलेंज जाल्यार तुमी खंयच्या आदाराचेर दिले ना काय ते चॅलेंज जावना तेही जालां फुडें जाता ते दुसरो लोक करता हय ते सेपरेट कोर्टान दोन्ही मॅटरां एक केली ना 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 तशें ना मोठो आणि एक प्रायव्हेट कितें आहा पळय कोण एक्टिव्ह सेंटर घातला ते सेपरेट पळय आहा मॅटर ना तेंच्यांनी कोर्टान जॉईन केली नाही ही आता हायकोर्ट नोटिशन आहा तेगे कितें म्हणटा तो म्हाका सांगात ओके फर्स्ट टू सेकंड कॉलम कितें म्हणटा की जे रोड वायडिंगान जितले आसा पळय ते स्ट्रक्चर हांव गाडे म्हणना कमर्शियल इस्टाब्लिशमेंट म्हणना स्ट्रक्चर आहा ते काडपाचें कळ्ळें आतां आमची हितून कितें आहा हितून ते आमचे गाडे आहा ते स्ट्रक्चराच्या भितर ना ते भितर टेम्पररी विशय ते काडूंकूय मेळटा आनी ते देवूंकूय मेळटा कोर्टान ते व्हेरीफाय करून ना दोन्ही सेपरेट म्हणना तो ते तुम्ही सांगपाक जाय ते हांव म्हणटा ते तशें सांगपाक जाय पंचायत आमी घातले तशें आमी घातले ते म्हणटा ते विदाउट हेजे ना हेजे म्हणजे हेजे आपले तुजे ओनरशीप डॉक्युमेंट कितें दाखय आनी मागीर तूं दवर म्हणटा आतां तो आमी तर डिमॉलिशन काडले तर फूल गाड्याक फूल स्ट्रक्चराक काडले तितून ते हेय येता शेडी येता टेम्पररी बांदल्या पळय ते गाड्याय येता ना तशें तुमी तुमचो पंचनामा जाला पळय आनी स्कॅच जाला पळय आनी ते पंचनामा रिपोर्ट जाला पळय तेगे तशें मेन्शन केल्लें ना गाड्याचेर काय गाड्याचेर तेगे ते स्कॅचार कितें बरयलां फक्त असो स्क्वेअर काडला तुमी लँथ इतलें केलां आतां फाल्यां जर आमी जर काडली शेड आमकां शेड काडली ते तुमी आमकां कितें सांगला शेड काड म्हणून तेच हांव म्हणटा आनी तेन्ना ऑर्डर सबंद ना ऑर्डर केला तुमी नोटीस येयला पळय 6 वरांची आनी स्कॅच केला पळय सेक्रेटरीन तेगे कितें जालें असो स्क्वेअर काडला तोच काड सांगला गाडो जो आहा पळय पीओसी मोडबल आहा पळय तेका तुमीच लायसन दिला आनी कितें वर्सांक लायसन करता पळय ते काड म्हणून सांगूंक ना आनी हायकोर्टान तशें सांगूंक ना की बाबा कमर्शियल स्ट्रक्चर रोड वायडिंगेन येता ते काड म्हणून ते अशें बरयलें ना तुम्ही हायकोर्टाची कॅटेगरी वता रोड वायडिंग कमर्शियल स्ट्रक्चराचेर कांयच ना उलट सीएमान गेले एक्झामिनेशन एश्युरन्स दिला की ते कमर्शियल इस्टाब्लिशमेंट जितले आसता पळय फॉर एक्झाम्पल माड्डो मागीर ते कुंदळे फार्मागुडी मागीर तांकां रिलॅक्सेशन मेळ्ळें करून असेंब्लीन सो आमचो केला की 30 तारखेक असेंब्ली आहा मॅडम आनी 28 तारीख पर्यंत तुमी हें होल्ड करून दवरचें कित्याक तुमच्या रिप्लाय वचपाक सेक्रेटरी रिप्लाय करपाक रिप्लाय तुमी पेंडींग दवरचें हें रिक्वेस्ट करपाक तुमी मातशें सांगात की 28 तारीख पर्यंत दवरा म्हणून होल्ड करून पण आता आमच्या फुडल्या मिटींग आसतली मंथली मिटींग आसतली तेजेर आमी डिसिजन घेता मागीर आमी कितें ते ठराव घेवया तुम्ही नोटीस काढला मॅडम सगळ्याक काडल्या डीसी हे जाल्या आनी थोडे लोक मिलाकी गेले मिटींग केन्ना परवा आसा परवा आसा हय पण हे न्हू सगळे डिसिजन सेक्रेटरीचे हय बरोबर ना ना डिसिजन सेक्रेटरी घेतले ना आमी फक्त एक रिक्वेस्ट करूं मॅडम कित्याक लागून की आमी अपील केल्ली न्हू एक 28 तारीख तितलो आमकां रिलेशन आमचे कडेन सामान कितें आनी इवन सामान कितें आमकां कांय कळना आमी कन्फ्यूज जाले शेड उडयतले काय हे उडयतले सामान आमचे कडेन उरला तें तितलें तरी सोंपोन तुम्ही सध्या आमकां कार्ड सांगला न्हू आमी काडपाक रेडी आहा आमी ऑलरेडी ऑलरेडी आमी इन्वॉल्व केल्ले आसा आमी काडटा रोड वायडिंगेन आमकां कांय प्रॉब्लम ना इन्वॉल्व केल्ले आमकां सुद्दां की एज पर ते हे प्रमाणे तुमच्या नोटिसी प्रमाणे 66 कोड डेमोलिशन काडला पळय तेगेर फक्त सांगला शेड इलिगल इरेक्शन ऑफ शेड आमी शेड काडटा मागीर शेड काडून जर तुमी मोडपाक येता दॅट इज रॉंग तेका लायसन आसा आमी मिटिंगेन कित्याक ते डिस्कस करता सेक्रेटरी घेता असो लेटर आमी करून पळयता वर्कआउट जाता जाल्यार आमी तेंकां हेल्प करता कित्याक ती नोटीस म्हाका तरी व्हिडिओच्यान तुमकां धाडटली ते आमी काल वचून घेतला ती नोटीस तेका आमी कन्विन्स केला की 28 तारीख बाबा तूं कितें मॅटर हे कर कळ्ळें न्हू तशें आनी हो मुद्दो आमी आतां फुडें म्हणप कित्याक हो तुमकां हेंगाच लागना बाणस्तारी वर्ल्ड आख्खे वर्ल्ड एका लागता गोमास आख्खे सगळे फूल गोवा लागता आनी तशें प्रमाणे बाकीचे कमर्शियल स्ट्रक्चर्स कितले आसा कॉपिटा आसा मागीर मिसू आहा ते सायडीक ते तुमकां लागना दिसता कॉपिटा लागता कॉपिटा इज कन्सर्न ते प्रायवेट प्रॉपर्टी ना तेणे सगळे डॉक्युमेंट परमिशन रोड वायडिंगेन आहा न्हू ते सो ते तेणे जे ते हे करूनच दिला तांकां परमिशन रोड वायडिंगेन आहा ते पळय ती ऑर्डर जी आहा पळय हायकोर्टाची ती प्रायवेट गव्हर्मेंट अशें म्हणना ती फर्स्ट कॅटेगरी कितें म्हणटा फर्स्ट कॅटेगरी फॉर रोड वायडिंगेन जे येता म्हणजे MDR हायवे आनी विलेज रोड ते म्युन्सिपालिटी ते एक्शन घेवप सेकंड कॅटेगरी कितें म्हणटा रोड MDR रोड मागीर रोड वायडनींग MDR रोड हायवे आनी भितरले रोड जे रोड वायडनिंगेन येता कन्स्ट्रक्शनाक तितून जे प्रायवेट आसूं ना कितें आसूं रोड वायडनिंगेन येता पळय ती एकूच रोड आतां प्रपोज रोड कितलो 15 मिटर 20 मिटर 25 मिटर आमकां खबर ना एकूच रोड न्हू तो आमकां पळोवंक गेल्यार प्रायमरीचे तेवूय तेजी वोडनोट बिनोट आहा पळय बांदला पळय ती येता तितून रोड वायडनिंगेन
तूं म्हणजे गव्हर्मेंट म्हणटा पळय ती फोर्थ कॅटेगरी आहा की गव्हर्मेंट लँडाचेर ते कोणी एनक्रोचमेंट केला तांकां डेमोलिश करा. मागीर सरान ते सीएमान ते म्हाजे घर हाडले, कोमिदारांनी ते एनक्रोच म्हणून म्हाजे घर हाडले, टेनंटांनी म्हाजे घर, हांकांय रिलॅक्सेशन दिवपाक सोदता सरकार. मात कितें हे फर्स्ट जाला की डेमोलिशन काडटा म्हणून ओल्ड गोवा पंचायत, बाकीच्या पंचायतींनी सगळ्यांनी होल्ड करला ते सरकार आतां कितें हाडूंक सोदता म्हणून कितें ऑर्डिनन्स नाजाल्यार कितें कायदो हाडूंक सोदता म्हणून. आमकां पंचायतीन बरो इलेक्शन मॅडम दिवपा जाय ते आमकां आमी टोटली डिपेंड अपॉन तेजेर आहा. हे लोक आतां खंय कितें करतले फुडें एज अ पंच मेंबर हांव तुका एक क्वेश्चन करता तेंचे रोजी कशें हे डिपेंडंट आहा न्हू, टोटली डिपेंड आहा. आमी हे रेंटाक दिलें अशें कांय ना आनी वयल्यान लोकल्स थंयचे तेजे वयले आनी पंचायत न्हू तेका लागून आमकां परमिशन दिलें न्हू तुवें आमचो हे फॅमिली बॅकग्रावंड कोण परमिशन दिलें न्हू. सो दॅट अशें आमकां दिसता की इवन सीएमान हेजेर कितें तरी विधानसभेन आमकां कितें एश्युरन्स दिवपाक तुम्ही मातशें ते सांगा तुमच्या मातशें तुमी मागीर हेका धाडा कोणा म्हणटा ते आनी थोडे ना मिनिस्टराक धाडा म्हणटा मिनिस्टर धाडा कॉपी करतले. तुम्ही थोडे नोटीसी मॅडम कितें केला कोणाची तुमी काय ड्राफ्ट करिना थोड्यांचे तुम्ही नोटीसी दाखयला शोकस नोटीस धाडला बायंडिंगी म्हणत धाडले पण स्कॅच दाखयला आतां हेंगा दाखयला खंयचे बरयत आसतना सापेर दाखयला चुकला ना एड्रेस ना ना नोटीस मेन हे पाहिजे सगळे मार्केट असतात ते काम सगळे सेक्रेटरीचे असतात. ड्राफ्ट कितें तयार करपाचें सगळें तेका आमी ते वॉर्ड नंबर 1 पडले न्हू सो दॅट बायंगिणीचे दाखयला मरे एड्रेस बायंगिणी गाडो म्हणटा ना रायटींग मेन कंटेंट हो गाडो आसा बायंगिणी म्हटला मग स्कॅच दाखयला सापत्रेचो आनी ताका आमी सांगलें डिओ बाबा तुमी रॉंग डॅमेज अशें तुमी एक्झिक्यूट करूंक शकना मग तो म्हणटा आयकना तुमी पंचायतीक सांगा म्हणटा ते रेजोल्युशन तुमी कसो घेतला म्हणटा सेक्रेटरी आतां कितें म्हणटा तुमी रेजोल्युशन मॅडम दिल्या शिवाय सेक्रेटरी एक्झिक्यूट करूंक शकना हे तुमी मानता डेमोलिशन ऑर्डरीचेर कितें बरयलां सकयल एज पर रेजोल्युशन 10 ब्रॅकेटान तुमी रेजोल्युशन नंबर बरयता ते बॉडी डिसिजन घेता तर तुमी सेक्रेटरी सांगा मिस्टेकी आसा पळय त्या आधाराचेर जर आतां तुमी रेक्टिफाय करता आमी ते करेक्शन करता पळयता हेजेर कितें आनी मॅडम आमकां फक्त 15 दीस तुमी दिल्ले एक्चुअली दुसरे पंचायती आहा पळय नॉर्मल डेमोलिशन तुमकां खबर 30 दीस दिता कित्याक कायदो जो अपील करपाक आमकां सेक्शन आहा पळय 67 ते 30 दीस आहा 30 दीस जर तुमी 15 दीस आमकां दिता न्हू आनी जर तुमी 16 दिसा जर आमकां जर अपील करपाक वचपाक जाय डिओपी जर तुमी 16-17 दिसा तुमी मोडटले आमकां 30 दिसाचो बेनिफीट मेळटा न्हू चान्स मेळटा सो दुसऱ्यो पंचायती आहा त्यो हायकोर्टान 15 दीस सांगला पण ते तुमचें डिसिजन आहा एक्चुअली पळोवंक गेल्यार आनी ती फक्त ना फक्त रोड वायडनींग ती घरां ना ती बाकीचीं गांवां इलिगल कन्स्ट्रक्शन आसा पळय तांकांय ती लागता सो त्या खातीर करता आमचें कितें आहा तें कितें म्हणटा गाडे काडटा मात प्रॉफिटाक तुमी काडिना असो तुमचो मुद्दो आहा तेजें कन्स्ट्रक्शन सोडून दिया मग त्याची वॉल तरी दोळ्या पण दिसता की रस्त्यारूच आहा आनी तेजो गाडो मागीर फुडें आहा तेजी तुमी कशें परमिशन दिलें हें करून दिलें ते आमकां तसो मुद्दो करपाचो ना सद्या तरी आमकां आमचे गाडे सेव करपाचे तेणी पयशे म्हणला इन्वेस्ट केला तेका आमकां तेकाय मोड म्हणना आमी मात हे डिस्क्रिमिनेशन जाता आनी सगळे मॅडम हे आतां हांगासर येयला ते सगळे ट्रायबल लोक कळ्ळें न्हू तेंचे तुमी इकॉनॉमीक बॉयकॉट कसो करता म्हणजे तेंची हेच न्ही तेका 2 चेडवां आहा एकाय 2 चेडवां आहा तिका 3 चेडवां आहा सगळ्यांनी तशें तो सगळो जाणा सो हे आमी एटलिस्ट 28 तरी पर्यंत तुमी सांगा आनी जाय जाल्यार आमी फोर्टनायट मिटींग तांकां आमी बसपाकूय लायता तर तांकांय कळटलें बाबा कितें जाता तें कित्याक सांग नाजाल्यार तांकां परत सदांच सामान हाड हें कर तें कर 30-40 वर्सांचे हे तो विलास आहा पळय मॅडम तेका पर्रीकरान ऑर्डर दिल्ली आहा तेका कॅप्टन ऑफ फोर्साक जागो तेणी विकतो घेतला तो विकतो घेतला आनी तेजो परमनंट स्ट्रक्चर आहा तेकाय तुमी फूल स्ट्रक्चर टेम्पररी इन्स्पेक्शन करता तुमी हे रॉंग केला तेजी शेड सेपरेट आहा गाडो सेपरेट आहा प्लस तेका हेणी कॅप्टन ऑफ फोर्सान ऑर्डर करून दिल्ली आहा तेका जागो दिला म्हणून 1973 पयलींची ते सो तेजी शेड तो काडपाक रेडी आहा मात तुमी म्हणटा तो म्हणटा गाडोय काडटा म्हणजे शेड सेपरेट आहा एक्चुअली आनी गाडो सेपरेट आहा तेजो मॅटरूच मातसो ना मात तेणी कितें केला गाड्यापेक्षा तेजो मॅटर मातसो डिफरंट एप्लिकेशन येयले विथ द प्रूफ तेंचे कितें आसा ना तेणी कितें ना आनी तेणी मॅडम कितें आसता जेन्ना नोटीस काडटा सेक्रेटरी कितें करूंक जाय तुमी नोटीसीर कितें बरयता की इन्स्पेक्शन ह्या दिसा केला आनी हे रेजोल्युशन पास केला आनी तुमकां नोटीस काडटा म्हणून मग तिकेट ते हे दिवना आमकां इन्स्पेक्शन रिपोर्ट बी दिना सेक्रेटरी आनी स्क्रॅच रिपोर्ट बी दिना सो आमी चॅलेंज म्हणून कशें करपाचें कितें जालें आमकां कशें कळटलें आमचें इन्स्पेक्शन न्हू तें RTI मागचें पडटा आतां पळय ते विलासाक आतां RTI मागता आयज तो तेका तेणी रायट हेच दिवना
आनी कितें तें मुद्दम सेक्रेटरी करता कितें अशें आमकां डावट आहा तिणें आयज मागचें पडटा सरकार ते नोटिशी वांगडा दिवपाक जाय कित्याक आमी जेन्ना अपील करता तेन्ना आमकां कांयच मेळना डॉक्युमेंट्स तेजे आतां गाड्याचेर केला का तेजे ते एनी लँड दिला तेजेर केला काय हेजेर केला ते कांयच कळना ते शेड सेपरेट आहा तेची आनी तो गाडो सेपरेट आहा आनी तेजो पक्का स्ट्रक्चर आहा तेजो टेम्पररी ना तेजो हे आसा ते तेकाय तिणें सेम फॉर्मुला काडला तोच बॉक्स कशें काडला आनी ते केला तेजी मातशी डिफरंट आहा केस प्रॉब्लम कितें म्हणून तुमची सायन आहा सगळ्या कडेन इन्स्पेक्शन रिपोर्ट तुमची सायन आसता मागीर रेजोल्युशन तुमी दिता म्हणून प्रॉब्लम आहा तेन्ना म्हाजी सायन आसलीच ना पंचनामाचेर आहा मॅडम आसतली अटेंडंट शिटाची इन्स्पेक्शन सगळें करपाक तेका ऑर्डर दिल्ली बरोबर बरोबर हे सगळें हितून म्हाका कांय इन्वॉल्वमेंट ना हां हां खूब मोठ्याचे ऑर्डरीचेर म्हाका कांय चलना रोड वायडिंगाचेर म्हाका कांय ना तशेंच फूटपाथीचे आमचे काडलेले रोड गोवाचे तशेंच तेही म्हाका कांय ना इन्वॉल्वमेंट मॅडम तुम्ही कितें हो प्रोसेस तुम्ही फॉलो केला तर तूं म्हणटा डायरेक्ट वचून काडूं ना कोणी तुम्ही ॲज पर प्रोसेस फॉलो केला मी सगळं केला हां मग तेच तुम्ही बॉडी रेजोल्युशन घेऊन केला ते सगळें ना ना बॉडी मिटिंग रेजोल्युशन घेऊनच केला तुम्ही म्हणता तू म्हणता राईट ना म्हणता तुम्ही बॉडी मिटिंग घेऊनच सगळें केला आहे हां बॉडी मिटिंगून घेतलं हां मग तुमचा अधिकार आहा थंय जाल्लें आसा त्याच म्हणटा तुमकांय अधिकार आहा म्हणटा अशें ना म्हणा नाका तुम्ही तुमकां अधिकार आहा हायकोर्टीच्या ऑर्डरीन तशें बरयलें आहा तुमकां 64(1) तुम्ही डायरेक्ट वचून काडूंक जाता केन्नाय तुम्ही इतले वर्सां करूंक ना म्हणून तुम्ही म्हणल्यार सरपंचाक इतले ती वर्सां ऑर्डर करूं म्हणून आमी वाचयले सारकें तेच म्हणटा अशें कितें केलें तेन्ना आमी पंचायत सदांच तांकां त्याच खातीर हेल्प आतां करता तरी पूण इतले राव आज पर्यंत तांकां अशें कितें येयत जाल्यार आमी सदांच हेल्प करता जेन्ना तांकां जे तेंच्यांनी वाडयल्लें आसा ते कार्ड सांगलेलें आमी सगळें कितें कितें घालून पळय तेंच्यांनी हें केल्लें आसा ते कार्ड सांगलेलें ते तेणी काडपाक रेडी ना ते पिशवे घालता ती अशे शेडीक लागून सत्रे घालता ते टेम्पररी न्हू मॅडम दॅट इज नॉट स्ट्रक्चर ते स्ट्रक्चरचे डेफिनेशन येना ते तुम्ही स्ट्रक्चर म्हणटा पळय ते टेम्पररी स्ट्रक्चर केन्नाच येना जेन्ना केन्ना सेव करपाचें तेन्ना सेव करतात आमी तांकां फर्स्ट ऑफ ऑल हायवे तो जाला अशें नॅशनल हायवे तो जाला गोवाचा रुरल हितून पडटा तेका लागून आमकां पंचायतीन तरी आमची ऑर्डर दी आता हांवें एक्चुली म्हाज्या सायडीच्यान सुद्दां कितें म्हणून एडुकेट मी आता कसं जालें तेणें कितें म्हणलें तुमकां प्रोसिजर कसो केला आतां दाखय पयलीं ते आमकां कळावूच ना तो दाखय म्हणपाक मागीर आमचे शोकॉज नोटीस हितून पास जाता हितून बॉडी आनी मागीर आमी शोकॉज नोटीस आनी खंयच्या हेचेर आपले सू मोटोचेर आहा आनी एक म्हणल्यार प्रायवेट एक्टिविशन घातलेली आहा बाबा रोड सायड आनी गव्हर्मेंट हेजेर घातल्या म्हणून तुमचो एक्शन कितें आमी म्हणलें बाबा आमी पयलीं इन्स्पेक्ट केलें तांकां कशें कितें दिलां तें पळयलें आनी आमकां दिसलें की बाबा ते रोड वायडिंग येता म्हणून आमी तें धाडलें हांवें धाडलें तांकां धाडलें मागीर म्हाका कळ्ळें की बाबा हो रस्तो हितून येयना रोड वायडिंगेन येयना मागीर हांव स्वता इकडे गेलो कोण तरी आसा तो म्हणपाक विनोद आमी तशें मेळटा तर हायकोर्टान चालवा जाल्यार हांव तुका आपले तरेच्यान सेफ दिवंक शकना हो गव्हर्मेंटान सेफ दिवन की बाबा हे रोड वायडिंग फाल्यां जावना जाल्यार तूं कितें म्हणटलो काय म्हणटलो ते आतां डिसिजन पेंडींग म्हणटलो गव्हर्मेंटान ना रोड जर म्हाका लेटर मेळ्ळें न्ही जाल्यार हांव हेंच्या ना म्हणजे तुम्ही आता कितें सगळ्यांचे म्हणटा आतां आमच्या पंचायतीन कितें केला पयलीं PWDसून डेटा मागला बाबा हो चिमलाचो मेन रोड आहा पळय तो रोड वायडिंगेन येता काय ना ते मागीर बरोवन दिता येता म्हणून पण कित्याक एकदा एक सायड येता एकदा दुसरे सायड येता ते दिला तुमकां तुमच्या म्हणटा तुमकां दिनासतना तुमी एक्शन घेतली बी जाली न्हू रोड वायडिंग तुमकां खबरूच ना रोड वायडिंग येता काय ना ते हायवे ऑलरेडी वाडून येयलो न्हू तुजो म्हाका तरी दिसना हांगा काय वायडिंग बोथ सायड एक्सटेंशन करपाक गावना हांव ते हेंकां सगळ्या केसीक लायतालो की बाबा हे रोड वायडिंग वयता तुमी तेका हात लावं नाका गाडयांनी ते ना रोड वायडिंग तुमकां डेटाच ना म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट हे काढला ती नॉन अँड वॉइड जाली मरे खंयचे खंयच्या आधाराचेर काडली तर तुम्ही आतां तेंच्यांनी इलिगल एन्क्रोचमेंट गव्हर्मेंट लँडाचेर अशें जाता कोणी तेचे कोर्टान खंयची कोर्टान धाडला आतां खंयच्या झू कोर्टान मोटरचेर आहा मरे मॅडम तुम्ही कन्फ्यूज जाता हायकोर्टाची ऑर्डर हांव कन्फ्यूज जाता ऐका हायकोर्टाची ऑर्डर हाडटा तुका हायकोर्टाची ऑर्डर ही गव्हर्मेंट लँडान आहा ना हे गाडे तू म्हणटा पळय रिबांदर रोड सायडीन आहा पळय एक्सटेंशन ना गव्हर्मेंट लँड तशें ना ते गव्हर्मेंट लँडान तशें ना ते रोड वायडिंगेन तुम्ही ते काडला खंयचे रोड वायडिंगान रोड वायडिंग गव्हर्मेंट लँड ना गव्हर्मेंट लँड तशें ना गव्हर्मेंट लँड ना रोड नायले वयता तुमकडे रिपोर्ट ना रोड तुम्ही म्हणटा की रोड वायडिंग जायना म्हणून तुझे म्हाज्या हितून हांव म्हणटा ते रिकॉर्ड दिना तुका मग रिपोर्ट नासतना तुम्ही म्हणले कशें जालें न्हू कोर्टाची हें येयला न्ही आमकां मग ते व्हेरीफाय करप पंचायतीचें काम हांव ते म्हणटा दाखोवपाक हो येयना म्हणून ते आमकां डॉक्युमेंट ते व्हेरीफाय करप तुमचें काम न्हू हांव अशें ते म्हणटा तुमी आतां खंयचो रोड आतां इंटरनल रोडूय सगळो रोड वायडिंगेन येता तशें ना न्हू
वदर येत ना जाल्यार तुमी आतां करा मरे तुमी वदर रोड येना तूं ना जाल्यार तुमी घ्या मरे मागून ऑफिशियली जाल्यार आमी सगळे लोक या PWD कडेन लोक या आनी विचारया बाबा हो रोड वाडींग येता आम्ही आता ही फोर्थ meeting करणार या. आम्ही सेक्रेटरीक सांगता तुम्ही लेटर कर PWD कारण ते लेटर येणार. पळय सोबत ते म्हणणार आम्ही थंय- आमी थंय या हय. आमी आमी ready आसा. आमी सगळे या सरपंच तुम्ही या रोड वायडनींग फूल 46 गाड्यांक तुम्ही काढला जर तो रोड वायडनींगूच येयना आनी तो रिपोर्टूच तो दिना जाल्यार आमी हेका बरया न्हू डायरेक्ट एफिड अंडरटेकिंग दिवया कोर्टाक बाबा तो रोड वायडनींग येयना म्हणटा रोड ते ऑलरेडी बायपास जाल्लो आहा आम्ही अंडरटेकिंग दिवपाक केल्ले तुमकां तूं लाय म्हणटा एका ते एरिया कोर्ट सांगता कोर्ट ते सांगता गेला न्ही आमकां रिपोर्ट दिना PWD कोर्टान सिंपल बरयला की रोड वायडनींग काड रोड वायडनींग डेटा दिसा PWD दिवंक तो दिनासन तुमी एक्शन घेतली पळय जाली ना आतां हांव ते म्हणटा पण एज पर द ऑर्डर ती एक्शन घेवची पडटा ती करना ते परते घालता रोड वायडनींग कसो बट एप्लिकेबल टू ऑल सगळ्यांक न्हू तें गाड्यांकूच कन्फ्युजन जाला ह्या ऑर्डरीक तेच कन्फ्युजन ना आता तुमचो डेटा घेवपाक जाय PWD आमी विचारपाक या सगळ्या लोकांक आमी एकठांय करता ते आमी ready आसा, पंचायत तेंच्याच फाटल्यान आहा. आमीच तांकां हे करून दिल्लें. फाल्यां जर कितें म्हणटले जर ते राजेंद्रचे काडला न्हू गेट गाडा तो सगळ्या घरांचेर घालतलो मरे आख्खे जितली घरां दोनूय सायडीन येता पळय आनी हायकोर्ट सू मोटो घे आनी एक्शन घे म्हणजे मागीर घरां पडटली ओनरशीप आसा न्ही ना ना ओनरशीप प्रश्न ओनरशिपाचो ना ओनरशीप वाले हांव भायर कितें करचो ना न्हू ना ओनरशिप रोडाक सोडून तितले डिस्टन्स सोडूं जाय न्हू तें. ओनर बिनर हायकोर्ट म्हणा ना ओनर बिनर आहा तो आनी हायकोर्ट कितें म्हणटा रोड वायडनिंगान तुजे घरा येयले की ती जागा मागीर हेजी जाता न्हू PWDची जेन्ना रोड वायडनिंग करता तेन्ना तो कितें म्हणटा तितली तुमी ओनरशीप ताका लागना तो म्हणटा तेच तितली आमकां हे मेळ्ळें ते लेटर तर ते घेवया. ते घेवया ते मेळ्ळें सगळ्यांचो तुम्ही जे सू मोटो बरयला न्हू बेज ऑन रिपोर्ट बरोवंक ना तुमी हायकोर्टाचे ऑर्डर केला सू मोटोचे ऑर्डर बरयला दोन केसी एक केले तेजी पेंडिंग आहा दुसरी तेजी पेंडिंग आहा सो ती मातशी आणि तुम्ही एक करा ऍक्टिव्हिस्ट आहा तेणे सेपरेट घातला हेच्यावर ती आनी आसा हे आसा ॲटलीस्ट तुम्ही हो तरी डॉक्युमेंट्स मेळटा ह्या मिटींग आमी करयता आनी तो आमी एक एक पोलीस करता डायरेक्ट पंचायतीक तेका ती फुडें सेव करून कोटा अशें रोड वायडनींग ना सो आमी तांकां रिलॅक्सेशन दिवंक शकता म्हणून सध्या तुमकां डॉक्युमेंट काय ना रोड वायडनिंग येता का ना डॉक्युमेंट सध्या तुमकडे कांयच ना आमी ऑफिशियल लेटर करता डॉक्युमेंट दी म्हणून हो जाता का ना तेंचे पंचायती कडेन दिवना म्हणजे अजून खबर नासतना कशें गेले तुमी तो प्रश्न व्हडलो मागयता न्हू तुमकां एज पर टेक्निकल मॅटर सेक्रेटरी बेटर एक्सपेक्ट हायकोर्टाचो जो मॅटर आसलो लास्ट तो जज आमच्या सारको सामान्य न्हू हय. कायदे सगळे फॉलोअप करा आमी कांयच म्हणून ताका पूण एटलिस्ट ते पयले क्लॅरिफाय जावंक जाय न्हू बाबा हो हायवे जालो येता का हो ना? हायवे येता का जावना ना? हे लोक तेजेर डिपेंड आहा आणि इतले वर्सां ट्राय करूया ते लेटर घेऊन आम्ही पुढे मागीर घालूया आम्ही आता मिटिंगेन ठराव घेतात बरं तुम्ही परवा मिटिंग meeting. परवा तुम्ही 2-3 जाण बसा हांगा मिटिंगेन उलोवपाक तुमकां नाही, येवंक meeting मेळना सगळ्यांक येवनी. तुमकां उलोवपाक मेळना तुमी पंचायत कितें तुमच्या लेटराचेर आनी ते नोटीस तेजेर कितें करता पळय परवा तो स्टँड कळटलो कित्याक मागीर सेक्रेटरी दुसरे उलयता सरपंच उलयता तशें जावपाक नाका तुमच्या मुजीर कळनी ना बट ते हे आमकां सर पंचायत आमकां सपोर्ट करता पण तितून आतां कोणी सेक्रेटरी कोणी बदलत करता. अशें काय? रावता ऑलरेडी अर्लीच आमकां सारकें, सारकें. एश्युरन्स दिल्लें की बाबा आमी शेडीत काडटले अशें आमी प्लॅन हे करता आसतना कितें सर्वे करता आसतना सांगलें सो दॅट आमी तेन्ना एग्री जाल्ले आमी रिटर्न दिला सांगलेलें. इवन रोड वायडींग तेच काडुया. करता आमी काडटा पण एट प्रेझेंट तर कांयच फ्युचरान ना जाल्यार सेक्रेटरी इतलो प्रेशर कित्याक घेता अशें म्हाका तरी दिसता जॉब बीन हायकोर्टात ते जालेच रे ना, ना. ऑलरेडी तर कोणी जॉब खाली कोणाक जाय. नाका पळय ना, ना, तशें तशें ना. पळय तेका जॉब जाय तसो आमकां ते आमचे बिझनेस चलोवप जाय न्हू डे टू डे हे चलोवपाक जाय न्हू सो दॅट आमी म्हणना ते जॉब वयचो तेका लागून आमी मुद्दम ना, करिना खंय तरी एडजस्टमेंट जाता तो करपाक जाय न्हू हे करूया कायद्यान भरपूर आसता पूण सगळ्यात कायद्यान येना न्हू हे लेटर करूया आनी मागीर तांकां परवा आमी येवया परत तुमी बसा मिटिंगेक आनी पळया कितें जाता आं तेणी सांगलां आमी फुडलें बरें इनवर्ट करता ते हांगा इनवर्ट तुमी दिया सगळं तुमी दिता सरपंचाक द्या लेटर द्या दिया ना एका तुम्ही बाय